मी वायझर लावतो आता. काही काय दिसला काय वाटलं तर हात लावशील. तर चला मित्रांनो, आपण इथून आता स्टार्ट करूया आपली जर्नी. ओ काका सरका ना थोडे. तर ही आहे आपली ब्रह्मपुरी सिटी. आपण इथून छोटीशी राईड करत निघत आहोत. खूप सुंदरशी सिटी आहे आपल्या विजूभाऊ वडेट्टीवारांची. ब्रह्मपुरी सिटी आहे, खूप सुंदरशी यार. प्रगती खूप सुंदर झालेली आहे. हळूहळू सर्व म्हणजे हायवे तर येणारच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. बट हे बघा, हायवेची गोष्ट केली आणि इथून काय बनवत काय आहे इथं. बहुतेक उड्डाण पूल बनवून राहायला वाटते यार. कारण इथलं गेट बहुत छोटा आहे ना. इथून गेलेली आहे मित्रांनो रेल्वेचा ट्रॅक गेलेला आहे इथून. त्यामुळे भाऊंनी विचार केला असेल की लोकांना जाण्या येण्यासाठी खूप अडचण होते. तर आपल्या भाऊंनी हा विचार केला असेल इथून आपण उड्डाण पूल बनवूया. तर चला आपण बघूया. इथं काम तर चालूच आहे. बहुतेक माहिती नाही केव्हापर्यंत बनणार. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती छोटंसं म्हणजे ट्रॅक आहे यार. गेट किती छोटंसं गेट आहे. इकडून एक गाडी तिकडून एक गाडी आली, पूर्ण रस्ता बंद. मग येणार ट्रेन आणि म्हणणार मला जाऊ द्या. तसं कुठं होते यार, ती ट्रेन झाली. त्यामुळे भाऊंनी विचार केला असेल खूप काहीतरी प्रगती तर करूशा आपण जिल्ह्याची. त्यांचं नाव तर खूप मोठं आहे. ती व्यक्तीच खूप सुंदर आहेत यार. सकाळी तेवढे ट्रॅफिक राहत तर नाही. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहते सकाळपासून ट्रॅफिक. इकडे जातात लोक, तिकडे जातात लोक, बिना कामाने हिंडतात. पण असं ज्यांची लाईफ आहे. नाही पण गाडी हातामध्ये आली की चलो ओ भाई क्या आने वाले भैया. तर बघितलं नाही काही नाही साईडला, डायरेक्ट चलो असं वालं सीन आहे. नाही पण जिकडे तिकडे सीन तर हेच चालू आहे. हे बघा ट्रॅफिक जाम. आपली बाईक तर निघणार बाहेर, आपण काढू शकतो. हे बघा निघाली अशी सुंदरशा स्पीचमध्ये आपली बाईक बाहेर निघाली ट्रॅफिकमधून. पण एरिया खूप लहान वाटते यार. हायवे तर नव्हे, म्हणजे छोटासा हायवे म्हणू शकतो आपण याला. डिस्टन्स खूप सुंदर आहे. जसं आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे दुकान लाईन्स आणि मार्केट लाईन्स जसं रस्त्यावरती आहेत, तसं ब्रह्मपुरी जिल्ह्याची नाही आहेत यार. खूप अशा अंतरावर 5 फूट 4 फूट अशा अंतरावर आहेत. म्हणून इकडे ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप कमी आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा गेल्या आठवड्यामध्ये बहुतेक 2 का 3 आपल्या गांधी चौकामध्येच झालेले होते. खूप भयानक. नाही पण इथं काही प्रॉब्लेम नाही तेवढी. ते चौक पण मोठे नाही आहेत तेवढे. हे बघा हा आपला पहिला मेन चौक ब्रह्मपुरी जिल्ह्याचं. अज जाऊ द्या मला, जाऊ द्या. बघा थोडं साईडला, नाही तर टक्कर होऊन जाईल. तीच आहे ना मेन गोष्ट म्हटलं तर तीच आहे. लोक इकडे तिकडे बघत नाही, काही नाही. चला आपल्याच पप्पाचा रस्ता आहे, डायरेक्ट टाकून देतात गाडी. मग कोणतं कमी जास्त झालं नाही. हे रायडर लोकच असे करतात तसे करतात. यांची गाडी वेगात होती, अशी होती तशी होती. तेच होते यार सीन. बघा बघितलं किती हळूहळू नेऊन राहिला. बघितलं उदाहरण तुम्हाला तर दिसून राहिलंच. माझा बोलण्याचं म्हणजे मुद्दा समजून राहिलंच तुम्हाला. हो.
तर आपण चाललो 7 सिस्टरकडे. आपल्या इथं डिस्टन्स राहिलेलं आहे आता बहुतेक 60-70 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे. आपले भाई लोक आपल्या मागे आहेत, खूप मागे आहेत. त्यांच्या पहिले तर मीच निघालो सकाळलाच. त्यांना म्हटलं चला ना यार सकाळ वकाळच जाऊया. त्याने टाईम केला यार निघायसाठी. मी तर 8 बहुतेक 8:30 नाही 9 9:30 वाजे निघलो. डायरेक्ट आपला ब्लॉक चालू झालेला आहे ब्रह्मपुरीपासून. सुंदरसा असा क्लास एरिया आहे आपला ब्रह्मपुरी. अशी खूप सुधारणा झालेली आहे, चांगली. रेल्वे तर आलीच आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये यायची राहिलेली आहे, पण येणार लवकरच. सर एकनाथ शिंदे असल्यामुळे त्यांचंच म्हणजे हे प्रोजेक्ट आहे लॉर्ड्स मिडलकडून. होणार आपली गडचिरोली जिल्ह्याची पण प्रगती होणार. अशी सुंदरशा व्ह्यू म्हणजे जसं आपला एरिया आहे एक हिरवगार मोसम एरिया आहे. त्यामुळे झाडं हे ते त्यांचं लावण्याचं काम चालू आहे. सोडा आपल्या गडचिरोली जिल्ह्याची तर प्रगती होणारच. अशी होणार कोणी विचार पण नाही करू शकणार. चला मग आपण इथे थोडं कुठंतरी थांबूया, त्यांचं म्हणजे वेट करूया. नाहीतर आपल्या जाण्याला काही अर्थ नाही. इथं एखादी झाडाची सावली बघून आपण इथे प्रस्थान करूया, चाय वगैरे पिऊया. झाडाची सावली बघून आपण इथे थांबूया. झाड दिसलेलं आहे. चला आपण आता इथे थांबूया आपली बाईक. समोर चायचं पण दुकान आहे, तर तिथे जाऊन बसूया थोड्या वेळ त्यांचा वेट करत आणि इथला व्ह्यू पण बघूया. चला तर आपण निघत आहोत आता 7 सिस्टरकडे म्हणजे नागपूरकडे जायसाठी. आपल्या मित्रांची वाट बघत आहोत यार. इथे मित्र अजूनपर्यंत आलेले नाही यार. मी जस्ट पोचलेला आहो इकडे. थोडं वेट करून घ्यावं म्हटलं त्यांचं. पण मजा तर खूप येणार आहे यार इकडे यायसाठी. म्हणजे 7 सिस्टरमध्ये पहिल्यांदा चाललो यार मी. येणार तर आहेच. आपण व्ह्यू बघूया. तर चला आपण एंटर झालेलो आहोत नागबीडमध्ये. नागबीडमध्ये आपली एंट्री झालेली आहे. नागबीडमध्ये पण एक सुंदरसं प्लेस आहे यार. त्या प्लेसचं काहीतरी नाव आहे, लक्षात नाही येऊन राहिलं यार मला. महादेवांचंच काहीतरी प्लेस आहे. छोटासा पर्वत आहे, तिथे त्यांची मूर्ती आहे खूप मोठी. बघितल्यानंतर खूप सुंदर दर्शन होऊन जातं यार. आजचा व्ह्यू तर सुंदर दिसून राहिलंच, पण गरमी पण तेवढीच होऊन राहिली यार. बरं झालं आपलं सूट बूट नाही लावलं तर आपण आपल्या शर्ट आणि पॅन्टवरतीच म्हणजे साध्या सूटवरतीच निघालो तर खूप सुंदर झालं. नाहीतर खूप प्रॉब्लेम झाली असते. आपण आलेले आहोत, एंटर झालेले आहोत आपला नॅशनल हायवे NS9 म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा हायवे, चंद्रपूर नागपूर जिल्ह्याचा हायवे. इथून पण चंद्रपूर जिल्ह्याचं ॲमेझॉन जंगल तुम्हाला दिसून राहिलेलं असेलच. खूप सुंदरसं असं ॲमेझॉन जंगल आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं. किती छोटा रस्ता आहे यार. याला कोण हायवे म्हणतात बरं. एक गाडी आली की दुसरी गाडी नाही जात, थांबावं लागते तिला. दिसून तर राहिलं असेलच तुम्हाला. नाही पण जंगल असं ॲमेझॉनचं खूप हिरवगार दिसून राहिलं. शांत शांत वातावरण, शेती नाही काही नाही इकडे, मैदान नाही काही नाही, फक्त जंगल, फक्त झाडं. इथून आता किती दूर आहे यार. आपण लोकेशन तर लावलेलं आहे, लोकेशनवरती आपल्याला माहिती होणार.
काय सीन आहे. तर त्याचप्रमाणे आपली खूप मोठी राईड होणार यार ही. 7 सिस्टर बघायसाठी मी म्हणजे एवढा उतावळा होऊन राहिलो की खूप. मित्राचं वेट केलं यार, त्याला यायसाठी खूप टाईम आहे. मी म्हटलं भाई मी थांबत नाही, तू ये मला तिथं भेट. म्हणून मी निघून गेलो. सावली ऊन दिसून राहिली यार. नाही बरोबर जायचं. ए यार पुरा मूड ऑफ यार. आपलं 7 सिस्टर तर आहे आज बंद गेल्या पुरामुळे यार. काय झालं यार, बघू शकता तुम्ही प्रेक्षक बाहेर जाऊन राहिले.